दिवाळी जवळ आली आहे आणि फटाक्यांचा सीझनही सुरू आहे। मात्र पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपे गावात फटाके स्टॉल लावण्यावर वाद पेटला आहे। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज देत सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा केलाय। सुपे ग्रामपंचायतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांना फटाके विक्रीसाठी परवानगी दिली नाही, परंतु ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार काही स्टॉल धारकांनी एनओसी क्रमांकावर परवानगी घेतल्यानंतर त्या एनओसीचा गैरवापर करून वेगवेगळ्या जागी विशेषतः लोकवस्तीच्या जवळ स्टॉल उभारले आहेत। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर प्रकरणाला विरोध दर्शवत ग्रामस्थांनी दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत सुपे येथे एकत्रितपणे अर्ज सादर केलाय। या अर्जावर पुढील ग्रामस्थांचे स्वाक्षऱ्या आहेत: काशीनाथ मेहमूद कुतवळ, विलास लक्ष्मण धेंडे, शेखर अनिल शितोळे, बापूराव खंडू चोरमले, मयूर रामदास लोणरकर या सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती केली आहे की फटाके स्टॉल लोकवस्ती, शाळा व बाजारपेठेपासून सुरक्षित अंतरावर उभारण्यात यावेत। अर्जात ग्रामस्थांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की जर फटाके स्टॉल लोकवस्ती किंवा बाजारपेठेतच उभारले गेले आणि काही अपघात अथवा आग लागण्याचा प्रसंग घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावर राहील। ग्रामस्थांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे। सुपे ग्रामस्थांनी उपस्थित केलेला हा प्रश्न अगदी योग्य आहे। दिवाळीच्या सणात आनंद आणि सुरक्षिततेचा समतोल राखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे। सदर अर्जावर ग्रामपंचायत सुपे कोणती कारवाई करते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणता ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी फिरोज मोगल। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।